खामगाव तालुक्यातून रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी आणि माणुसकीला हादरवून टाकणारी एक थरारक घटना समोर आली आहे. सख्या मोठ्या भावाने सुपारी देऊन आपल्या धाकट्या भावाचा खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकण्यात आल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं, कसा उलगडला या थरारक कटाचा छडा, जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश येटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. खामगाव तालुक्यातील राहुल येथील चेतन संजय इंगळे वय 35 हा तरुण 25 फेब्रुवारी 2026 पासून अचानक बेपत्ता झाला होता. तो घरी न परतल्याने गावात चर्चांना उधाण आले. दरम्यान गावाचे पोलीस पाटील विलास बनसोडे यांना चेतनच्या खुनाची कुणकुण लागली आणि त्यांनी पिंपळगाव राजा पोलिसांना तक्रार दिली. ठाणेदार भागवत मुळीक यांनी तपास सुरू केला आणि संशयाची सुई मृताचा मोठा भाऊ रोशन इंगळे याच्याकडे वळली. पोलिसी चौकशी रोशनने धक्कादायक कबुली दिल्याचे समोर आले. मालमत्ता आणि वैयक्तिक वादातून त्याने मित्र रवी राऊत याला सुपारी दिल्याचा आरोप आहे. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी राहुल येथील शेतात चेतनला गाठून त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. खून उघडकीस येऊ नये म्हणून आरोपींनी मृतदेह शेतातच जाळला आणि त्यानंतर राख गोळा करून जवळच्या नदीत टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान दुसरा आरोपी रवी राऊत खामगाव शहरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रक्ताच्या नात्यातून असा कट रचला गेल्याची चर्चा गावात सुरू असून मालमत्ता आणि वैयक्तिक वाद हे कारण असल्याचे बोलले जात आहे. राहुल गावात आता सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून सुरू आहे.